नमस्कार मित्रांनो, शासन जे एक आलेला आहे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत 7 ऑगस्ट 2024 रोजी एक शासन निर्णय आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण केंद्र राबवणे उक्त दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यात जास्तीत जास्त नागरिकांचा पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत नेमण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। तर यामध्ये अटी शर्ती तर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मी सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून गरजू लोकांपर्यंत हा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक कार्यक्रमाचे ठळक रूपरेषा आपण इथं पाहणार आहोत। तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनकल्याण संचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येईल। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित यामध्येच आहेत। तर निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत 6 महिन्यांचा करार केला जाणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही। त्याचप्रकारे मित्रांनो, इथं या योजनेसाठी निवडीसाठी पात्रतेचा निकष इथं 1 नंबरला आहे वयोमर्यादा तुमची 18 ते 35 वयोगटातील उमेदवार असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुमचे शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणकामध्ये ज्ञान असणं आवश्यक आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे, त्यासोबत त्याचे आधार कार्डला बँक लिंक असावे। त्यानंतर योजना दूतास निवडीची उमेदवाराची कारवाईची कागदपत्रे यामध्ये मित्रांनो 20 नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, त्यासोबत आधार कार्ड इथं तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर मुख्यमंत्री आवाज ह्या योजनेसाठी तुम्हाला नेमणूक प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला इथं तुमचं पूर्ण प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स अत्यावश्यक आहे। तर ही डॉक्युमेंट्स तुम्ही घ्या, त्यासोबत आधार कार्डही लागणार आहे। त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा दाखला किंवा इतर प्रमाणपत्र, त्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये आहे। तर त्यानंतर मुख्यमंत्री योजनादूतांची नेमणूक, उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया, माहिती व जनकल्याण संपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल। ऑनलाईनकरिता तुम्हाला ही छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद, जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राकृतिक केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी म्हणजेच तपासणी करतील। त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल। कराराचा कालावधी कोणत्या परिस्थितीत वाढवला जाणार नाही।
जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात प्राप्त उमेदवाराचे समुपदेशन व निर्देशन करतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंध केले. जिल्ह्याचे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1, शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येसाठी 1 या प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून पाठवतील. मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांचा सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेच्या नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येईल. तर मित्रांनो, निवड झालेल्या योजनादूतांची करावयाची कामे. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांची त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. त्यानंतर योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांचे प्रचार आणि प्रसिद्ध करताना ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेला कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी, नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तणूक करणार नाहीत. रोजगारदूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत अधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुज्ञेय राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हे कामं दिलेले आहेत ते तुम्हाला योग्यरित्या पार पाडायचे आहेत. आणि जर पार पाडण्यात तुम्ही जर काही त्यात केलं तर तुम्हाला त्या पदावरून तुम्हाला काढण्यात येईल. आणि त्यासोबत तुम्हाला इथं नोडल हे काम माहिती व जनसंपर्क संचालनालयातील उपसंचालक यांची नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पाहित. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या योजनादूत कार्यक्रमाशी संबंधित कामकाजाचे समन्वय करणे हे या नोडल अधिकाऱ्याचे काम आहे. तर तुम्ही हा जी डाउनलोड करा आणि यामध्ये तुम्ही याबद्दल थोडक्यात माहिती पाहून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला खाली 9 नंबरला आहे योजनादूत कार्यक्रमांच्या संचालनासाठी बाह्य संस्था संपर्क करावयाची कामे इथं दिलेली आहेत. उमेदवाराची ऑनलाईन नोंदणी करणे, त्यानंतर उमेदवारांच्या प्राप्त अर्जाचे तसेच. तर मित्रांनो, तुम्हाला हे निवडण्यात आलेली योजनादूत त्यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने अनुपदेशन व निर्देशन, कामकाजाचे वाटप बाबतीत इतर संयंत्रण करणे हे तुम्हाला इतर योजनादूतांना कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांना दैनंदिन उपस्थितीबाबत ऑनलाईन हजेरी पद्धतीचे अहवाल घेणे, मुख्यालय स्तरावरील उपसंचालक व नोडल ऑफिसर यांना याबाबत आवश्यक असेल तेव्हा माहिती देणे, तसेच उपस्थितीबाबतचा व अन्य बाबतीचा साप्ताहिक अहवाल सादर करणे हे त्यांचं काम राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं योजनादूत या कार्यक्रमाचे परिचालन बाह्य संस्थांमार्फत करण्याकरिता त्यांचे नेमणूक करण्याचे कारवाई माहिती व जनसंपर्क कल्याण महासंचालनालय यांनी शासनाने वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार करावी असं इथं त्यांना निकषामध्ये दिलेलं आहे. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला इथं मुख्यमंत्री योजनादूतांना द्यावयाची मानधन व त्याकरिता करावयाचे अर्थसंकल्पीय तरतूद. तर इथं कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 50,000 लोकयोजना
दूतांकरिता प्रति महिना 10,000 रुपये प्रमाणे 6 महिन्याकरिता अंदाजे रुपये 300 कोटी इतका खर्च येईल. त्यानंतर 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयात स्पष्ट केलेलं आहे. इथं मानधनावरील खर्च कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, त्यासोबत तुम्हाला इथं सदरची कार्यवाही प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर इथं मुख्यमंत्री योजना 2 कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी येणारा प्रशासकीय खर्च तर तुम्हाला दिलेला आहे. आणि त्यासोबत तुम्हाला हा शासन निर्णय तुम्हाला 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार तुम्हाला इथं परिच्छेद क्रमांक 6 नुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा GR दिलेल्या संकेतांकानुसार डिजिटल स्वाक्षरीत आलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला